खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 12 मार्चला नंदुरबार येथे होणार अशी माहिती माजी मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी सभास्थळाची पाहणी करताना दिली। सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 4 मार्च 2024 रोजी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात आज नंदुरबार येथे दौऱ्यावर आले होते। दौऱ्यावर आले असता त्यांनी दिनांक 12 मार्च 2024 रोजी नंदुरबार येथे खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा होणार आणि सभा देखील होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्र पर्वाची सुरुवात होणार आहे। काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवारासाठी नंदुरबार जिल्हा हा महत्त्वाचा जिल्हा असून स्वर्गीय इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांना आदिवासी जनतेने भरपूर सन्मान आणि सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे। जनविरोधी सरकारच्या विरोधात परिवर्तन एल्गार नंदुरबारच्या भूमीतूनच होणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील जनता राहुल गांधी यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरेल अशी खात्री आम्हाला आहे, माहिती त्यांनी बोलताना दिली आहे। माजी मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी, आमदार शिरीष कुमार नाईक, माजी खासदार बापूसाहेब चौरे, प्रभारी राजाराम पानगव्हाणे साहेब, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शाह, कादर शाह, सामाजिक कार्यकर्ता प्रतिभाताई शिंदे, सुहास नाईक व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते। न्याय यात्रा ही राहुलजींची सुरू आहे। नंदुरबार येथे 12 तारखेला 2 वाजता साधारणतः ते पोहोचतील आणि त्यानंतर सरळ आपल्या सभास्थानी येणार आहेत। यामध्ये नंदुरबारचं महत्व अनन्यसाधारण आहे। आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमधलं, इतिहासामधलं आणि विशेषतः काँग्रेससाठी आणि गांधी कुटुंबासाठी, हे तर नेहरू गांधी कुटुंबाकरता एक अत्यंत महत्वाचं ठिकाण हे नंदुरबार कायम राहिलेलं आहे। त्यांच्या दृष्टीने सुद्धा भारतातलं कोणती जागा त्यांना सर्वात प्रिय वाटते असं म्हटलं तरी नंदुरबारचा वरचा क्रमांकानं ते सांगतील। कारण स्वतः इंदिराजी, राजीव गांधीजी, त्याचप्रमाणे स्वतः सोनियाजी आणि आता राहुलजी येत आहेत। ही एक अत्यंत चांगली परंपरा आपली आहे, नंदुरबारची आहे आणि आदिवासी बांधवांनी खूप प्रेम त्यांच्यावर, त्या कुटुंबावर केले, काँग्रेसवर केले आणि म्हणून ही सभा इथे एक ऐतिहासिक सभा व्हावी याकरता माननीय के.सी. पाडवीजी आहे, शिरीष कुमार जी आहेत आणि आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत ते सर्वजण तयारी त्याची करतायत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नंदुरबार।